नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 7 वाजता आहेत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे जरांगींच्या आंदोलनाची. परीक्षांचं वेळापत्रक पाहता जरांगींनी आंदोलनाच्या दिशेमध्ये काहीसा बदल केला. आजपासून सुरू होणाऱ्या आंदोलनामध्ये सकाळी 10 पर्यंत धरणं आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर शासनाकडून निवेदन स्वीकारण्यास कुणी आलं नाही तर 11 ते 1 या वेळेमध्ये रास्ता रोको करण्यात येईल आणि त्यानंतर उद्या दुपारी 12 वाजता पुन्हा बैठक घेऊन रास्ता रोको की धरणं आंदोलन करायचं यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचं जरांगींनी सांगितलेलं आहे. सकाळी धरणे आंदोलन सुरू झालं की 10 वाजेपर्यंत काही गावातले मुलं मुली तिथं आरक्षणावरती बोलतील. 10च्या आत सरकारचा माणूस कोणी का होईना, मग तो ग्रामसेवक असेल, तलाठी असेल किंवा तो पोलीस बांधव असेल किंवा तहसीलदार असेल, त्यांनी निवेदन स्वीकारायला यायचं. 10च्या आत 25च्या नंतर जर 10च्या आत कोणी स्वीकारायला नाही आलं शासनाचा माणूस तर रास्ता रोको करायचा की 24 तारखेचा रास्ता रोको 11 ते 1 या वेळेत घ्यावा. ते संध्याकाळी धरणे आंदोलनात रूपांतर करूयात. ग्रामपंचायत समोर किंवा आपल्या गावात मंदिरात असेल तिथं रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करू आपण. 24ला एकदा रास्ता रोको झाला की 25ला आपण पुन्हा एक अंतरवलीत बैठक घेऊ. रास्ता रोकोच ठेवायचे का धरणे आंदोलन ठेवायचे, फक्त माझ्या वतीनं मी समाजाला सांगितलंय. पुन्हा 25ला तुमचा विचार घेऊन त्याच्यात बदल केला जाईल.